तर नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपण विजिट चालू केलेले आहेत आणि आता सध्या आपण आलेलो आहोत सांगोला तालुक्यात। इथं एक आटपाडीच्या आसपास एक छोटंसं गाव आहे जिथं आपण थांबलोय सध्या एका प्लॉटवरती। म्हणजे काय झालं, जाताना रस्त्याच्या बाजूने जात होतो आपण आणि शेतकऱ्यांना मदत करणं हे आपलं पहिल्यापासून एक गुणधर्म आहे आपल्यामध्ये। तर इथे काय झालं, प्लॉटमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे स्क्रॉचिंग झालेलं दिसतंय। इथं शेतकरी सध्या नाही येत, नाहीतर त्यांना आपण याच्यावरती सोल्युशन पण दिलं असतं, नंतर देणारच आहोत। यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपण घेतलेला आहे। तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झालाय, स्क्रॉचिंग झाले। तर या स्क्रॉचिंगसाठी काय करावं लागतंय, तर मित्रांनो पहिला मी तुम्हाला हा प्लॉट दाखवतो, प्लॉट कशा पद्धतीनं काय झालेलं प्लॉटला, आणि त्याच्यानंतर आपण स्क्रॉचिंगवर चर्चा करूया आणि याचं कशा पद्धतीनं आपण याला रिकवर करू शकतोय याची आपण माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघूया। शेवटी याची माहिती पूर्ण दिली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळत राहील आणि व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून कसं आहे, व्हिडिओला तुम्ही लाईक केलं तर त्याच्यानंतर मला एक मोटिवेशन मिळते की बाबा आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू काढत राहूया। तर चला पहिला आपण हा प्लॉट बघून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकताय सध्या की हे कशा पद्धतीनं झाडांना स्क्रॉचिंग झालेलं आहे। हे आपल्या हाताचं प्लास्टर आहे थोडंसं, हे बघू शकताय स्क्रॉचिंग कशा पद्धतीने झाडांना झालेलं आहे। या स्क्रॉचिंगचं प्रमाण खूपच जास्त वाढलेलं आहे, हे दिसत असेल तुम्हाला, खूप जास्त प्रमाण वाढले स्क्रॉचिंगचं। तर याच्यावर पर्याय खूप असतात आणि स्क्रॉचिंग का होते मित्रांनो, तर आपण औषधाचं प्रमाण कमी जास्त झालं किंवा एखाद्या चुकीची फवारणी झाली तर हे स्क्रॉचिंगचं प्रमाण जास्त वाढतं। आणि हे बघू शकता तुम्ही, नवीन फोटो सुद्धा याचा फ्रेश निघत नाहीये सध्या, हे पूर्ण स्क्रॉचिंगमुळे पानं वगैरे हे जळाल्यासारखे झालेत। तर असा हा पूर्ण प्लॉट तशाच पद्धतीने झालेला आहे। तर या पूर्ण प्लॉटला आपल्याला रिकव्हरी द्यावी लागणार आहे सध्या। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं सध्या प्लॉट की हे कशा पद्धतीने इथं स्क्रॉचिंग झाली। स्क्रॉचिंग कशामुळे होते, औषधांचा जास्त स्प्रे झाला की स्क्रॉचिंग होते। तर आता ही स्क्रॉचिंग रिकवर होऊ शकते का? स्क्रॉचिंग रिकवर होत नसते, याला आपल्याला फुटवा काढून जे नवीन फुटवा निघणार आहे ते चांगल्या पद्धतीने निघला पाहिजे, याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, याला GF फवारू शकता 0.1 मधलं। तसंच तुम्ही याला जर तुम्ही सांगोले भागामध्ये असाल तर इथे सिक्सर म्हणून भेटतं, तुम्ही सिक्सर याला ड्रिप मधून सोडू शकता। एकरी 5 लिटरचं प्रमाण आहे त्याचं, ते सोडू शकताय तुम्ही। तसेच याला तुम्ही जर झालं तर 19-19 सोडू शकताय, पण ते एकदम कमी प्रमाणात सोडा, कारण 19-19 जास्त सोडले की झाडांची वाढ जास्त होते आणि वाढ जास्त झाली की आपलं उत्पादन हे कमी होतं। हे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की वाढ आपल्याला पूर्णपणे आटोक्यात ठेवायची। तर अशा पद्धतीची तुमच्या प्लॉटमध्ये कोणतेही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आपल्या या नंबरवरती सांगू शकताय। तुम्ही कुठूनही असू द्या, आपण व्हिजिट देण्याचाही प्रयत्न करू। तसेच आपले ऑनलाईन कन्सल्टिंग सुद्धा चालू आहे। आपण पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बऱ्याच ठिकाणी, जसं की विदर्भात सुद्धा आपली कन्सल्टिंग चालू आहे। तर तुम्ही कुठूनही असू द्या, तुम्हाला कन्सल्टिंग हवी असेल तर 100% मिळेल। आणि तुम्ही सांगोला भागातले असाल तर सध्या मी सांगोलामध्ये व्हिजिट करतोय, तसंच इंदापूर भागामध्ये असेल किंवा सांगली भाग, तसेच आटपाडी वगैरे या एरियामध्ये, किंवा मंगळवेढा, पंढरपूर, अकलूज, वेळापूर, तसेच इतर माळशिरस वगैरे इकडच्या भागामध्ये असाल तर तुम्ही डायरेक्ट व्हिजिट आपली घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही। तर चला, आजची माहिती तुम्ही बघितली आणि याचं जर शेड्यूल तुम्हाला मिरचीचं पाहिजे असेल तर नंबरवरती कॉल करा, तुम्हाला शेड्यूल भेटून जाईल। तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत। धन्यवाद। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून कसं आहे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मिळत राहतील। तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत।